नमस्कार मंडळी. लँड लॉजमधील जो आपला पुढचा पार्ट आहे सेक्शन 44 to 62 जो आहे ऑफ द महाराष्ट्र टेनन्सी अँड ॲग्रिकल्चर्स ॲक्ट 1948, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की पॉवर ऑफ स्टेट गव्हर्मेंट टू ॲझ्युम मॅनेजमेंट ऑफ इस्टेट हेल्ड बाय लँड होल्डर्स. म्हणजे काय की लँड होल्डरची मालमत्ता मॅनेज करण्याची जी जबाबदारी, जी पॉवर आहे ती स्टेट गव्हर्मेंटकडे आहे. तर त्याच्यामध्ये लँड होल्डर्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये सर्वच आले, म्हणजे जमीनदार, जागीरदार, सरंजामदार, इनामदार, तालुकदार, मलिक, खोत, हे सर्व त्या लँड होल्डर्समध्ये आलेले आहेत. आता याच्यामध्ये गव्हर्मेंटकडे असणाऱ्या पॉवर कोणकोणत्या आहेत, तर त्या पॉवर सेक्शन 44 पासून सेक्शन 62 पर्यंत दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरुवात आपण करूयात सेक्शन 45A, वेस्टिंग ऑफ इस्टेट इन मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये एक असं येतं की जेव्हा अंडर सेक्शन 44 प्रमाणे ज्या जागेचे नोटिफिकेशन इश्यू झाले आहे व जी जागा स्टेट गव्हर्मेंटकडे देखरेखीखाली आहे, अशा वेळी स्टेट गव्हर्मेंट एखादा मॅनेजर अपॉइंट करतो आणि या जागेच्या या जागेच्या देखरेखीसाठी मॅनेजरला अपॉइंट केलं तर या जागेमध्ये असलेल्या टेनेंटला ते सर्व राईट्स तसेच्या तसे राहतात व त्याच्या जागा सरकारकडे म्हणजे जाण्या अगोदर ते होतं. म्हणजे उदाहरणार्थ काय की सपोज एखाद्या जागेचं मॅनेजमेंट हे त्या लँड होल्डरच्या ऐवजी सरकारकडे दिलेलं आहे, तर अशा वेळेस सरकारची जबाबदारी, सरकार एक मॅनेजर अपॉइंट करतो ते जागेची पूर्ण देखभाल करण्यासाठी. परंतु अशा वेळेस जर सपोज त्या जागेमध्ये एखादा टेनंट असेल तर तो टेनंट आहे त्या पद्धतीनेच त्याच्या राईट्स तो एक्सरसाइज करत असतो, त्या शेती करत असतो, त्याला कशासाठी दिली असते जमीन ती, तो त्याचे राईट्स कुठेही इन्फ्लुएन्स केले जात नाही, कुठेही त्याला बाधित केले जात नाही. आता पुढचा जो पार्ट आहे सेक्शन 46चा, ते सांगितलेलं आहे की इफेक्ट ऑफ डिक्लेरेशन ऑफ मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा ऑफिशियल गॅजेटमध्ये डिक्लेअर केलं जातं की या जागेची मॅनेजमेंट जी आहे ती आता राज्य सरकारकडे आहे आणि राज्य सरकारने या संबंधी एखाद्या मॅनेजरला त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे, तर याचे जे काही इफेक्ट असतात ते काय काय असतात ते आपण पाहूयात. त्याच्यामध्ये एक असं आहे की त्या जागेसंबंधी असणाऱ्या सिव्हिल कोर्टमधील सर्व केसेस, जे काही सिव्हिल कोर्टमधील सर्व डेब्ट्स आणि लायबिलिटीजमधील सर्व प्रोसिडिंग्स पेंडिंग राहतील आणि त्याचे ऑपरेशन सस्पेंड केले जातील. म्हणजे सपोज एखाद्या जागेसंदर्भात ज्या जागेवर आता सरकारचं होल्डिंग आहे, जी जागा आता सरकारच्या ताब्यात दिली गेलेली आहे, त्या जागेवर जर सपोज सिव्हिल कोर्टामध्ये एखादा दावा चालू असेल डेब्ट आणि लायबिलिटीच्या संदर्भातला, तर ते दावे तसेच्या तसे थांबतील आणि त्या प्रोसिडिंग्स ज्या असतील त्या सस्पेंड केल्या जातील राज्य सरकारतर्फे, हे त्यात सांगितलेलं आहे. ही पॉवर स्टेट गव्हर्नमेंटला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे की जोपर्यंत सरकार ती जागा मॅनेज करीत आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे नवीन प्रकरण किंवा नवीन दावा त्या जागेसंदर्भात चालू करता येणार नाही, हे दुसरं आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरं आहे की जोपर्यंत सरकारकडे ती जागा आहे, मॅनेजमेंटच्या अंडर आहे, तोपर्यंत होल्डर ऑफ द लँडला, म्हणजे जे आपण ते सरंजामदार वगैरे आपण जे पाहिले, त्यांना त्याच्यामध्ये 3 गोष्टी करता येणार नाही. एक, कोणतेही कॉन्ट्रॅक्ट करता येणार नाही, म्हणजे त्या जागेसंदर्भात त्यांना कोणी विकता येणार नाही, लीज करता येणार, काही करता येणार नाही. सेकंड, जसं मी सांगितलं मॉर्गेज चार्ज वगैरे असं काही त्या ठिकाणी करता येणार नाही. आणि त्या जागेसंबंधी कोणालाही भाडेपावती देणं किंवा जे काही असं कुठल्याही प्रकारचं रिसिट किंवा असं काही लिहून देता येणार नाही. हे सर्व काम मॅनेजरतर्फे केलं जाईल, मॅनेजरला त्या ठिकाणी अपॉइंट केलेलं आहे. त्यानंतर हे जे काही अधिकार आहेत ते फक्त आणि फक्त मॅनेजरनेच एक्सरसाइज करायचे, मॅनेजर व्यतिरिक्त दुसरं कोणालाही ते अधिकार नाही आणि त्यांना ते करता येणार नाही. पुढचं जे आहे त्याच्यामध्ये सेक्शन 47 की मॅनेजर्स पॉवर. आता जो मॅनेजर अपॉइंट केलेला आहे तो तर राज्य सरकारने नेमून दिलेल्या सर्व गोष्टी करणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की मॅनेजरकडे त्या जागेच्या सर्व पॉवर राहतील, ज्यामध्ये रेंट कलेक्ट करण्याची सुद्धा त्याच्याकडे पॉवर असेल. आणि दुसरं, यासाठी मॅनेजरकडे कलेक्टरच्या पॉवरसुद्धा राहतील. म्हणजे सपोज एखाद्याचं रेंट कलेक्ट करायचं आहे, आता लँड होल्डर तर नाही आहे, मग त्या टेनंटने कोणाला द्यायचं, तर ते राज्य सरकारकडे द्यायचं. पण राज्य सरकारकडे जाताना किंवा कलेक्टरकडे जाताना कलेक्टरची जर परमिशन असेल किंवा कलेक्टरला ज्या पॉवर दिलेल्या आहेत, कलेक्टर काय प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जाऊन ते रेंट कलेक्ट करू शकणार नाही. मग अशा वेळेस ज्या मॅनेजरला अपॉइंट केलेले तो मॅनेजर ऑन बिहाफ ऑफ लँड होल्डर, ऑन बिहाफ ऑफ स्टेट गव्हर्नमेंट तीच राईट एक्सरसाइज करेल आणि त्यांच्याकडून ते रेंट कलेक्ट करेल. त्याच्या पुढचं जे आहे ते सेक्शन 48, त्याच्यामध्ये सांगितलेलं की मॅनेजर टू पे कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट. आता कसं आहे की फक्त रेंट कलेक्ट करणं हे एवढंच काम त्याचं नाही आहे, तर त्याला आणखी पॉवर दिलेत. तर त्याच्यामध्ये पॉवर काय दिलेत, एक तर सेक्शन 47 नुसार मॅनेजर जी अमाऊंट रिसिव्ड केली आहे, म्हणजे सपोज त्याच्याकडे रेंट आलेलं आहे, कलेक्शन आलेलं आहे, आता ते कलेक्शन सर्वच्या सर्व कलेक्टरला तर द्यायचं आहेच, परंतु
त्या जागेवर जर सपोज काही खर्च करायचे असतील, आता ते समजा कोणकोणते असू शकतात. एक तर जर सपोज काही त्या जागेचे नेसेसरी रिपेअर्स असतील किंवा रिपेअर्स करणं गरजेचं आहे, मशागत करण्यासाठी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी असेल, तर त्यावेळेस ते खर्च त्यातून केले जातील. दुसरं, सरकारचे जे काही टॅक्सेस असतील, सेसेस असतील, ते सर्व कर त्याच कलेक्शनमधून ते पे केले जातील. तिसरं आहे, जर एखादा सुपिरियर होल्डर आहे, म्हणजे राज्य सरकारकडे त्याचं होल्डिंग दिलेलं आहे, परंतु त्या जागेचे होल्डिंग आणखी एक दुसऱ्या एका कुठल्या व्यक्तीला पण सांगितलेलं आहे आणि त्याला कोर्ट ऑर्डरप्रमाणे असू दे किंवा त्याच्या राईट्सप्रमाणे की त्यालाही रेंट देणं बंधनकारक आहे, तर अशा वेळेस जे रेंट कलेक्ट केलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त राज्य सरकारकडे न जाता तो सुपिरियर होल्डर असल्यामुळे त्यालाही ते जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात पुढचा एक मुद्दा असं दिला की कलेक्टरने फिक्स केलेले कोणतेही पिरियडिकल अलाउन्सेस आणि अदर एक्सपेन्सेस, जर सपोज कलेक्टरने सांगितलं की या जागेच्या संदर्भात ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, हे खर्च करणे गरजेचं आहे, हे जर कलेक्टरने सांगून ठेवलं असेल तर ते खर्च मॅनेजरला करावे लागतात. त्यानंतर कलेक्टरने अप्रूव्ह केल्याप्रमाणे प्रॉपर्टीमध्ये काही इम्प्रूव्हमेंट केल्यास त्याचा खर्च आणि सरकारकडून घेतलेले सर्व जे काही कर्ज आहे ते परतफेड करणे, म्हणजे या जागेवर जर सपोज काही कर्ज वगैरे चालू असेल तर ते कर्ज परतफेड करण्यासाठी देखील या कलेक्शनचा म्हणजे रेंट जे कलेक्ट केले त्यातून ते केले जाईल. आता पुढचं जे आहे सेक्शन 49 आहे, ते आहे नोटीस टू क्लेमंट. आता नोटीस टू क्लेमंटमध्ये काय येतं, तर एक म्हणजे मॅनेजर ऑफिशियल गॅजेटमध्ये नोटीस पब्लिश करून ज्यांचे या जागेच्या संदर्भात जर काही हक्क अधिकार असतील तर किंवा काही क्लेम असतील तर ते क्लेम त्या नोटिफिकेशनच्या त्या पब्लिश केलेल्या दिवसाच्या 2 महिन्याच्या आत ते त्या सरकारकडे किंवा त्या मॅनेजरकडे आणून द्यायचे. अशा पद्धतीचं नोटीस त्या सर्व क्लेमेंट्सला ते ऑफिशियल गॅजेटमध्ये ते करतात. त्याच्यानंतर सेक्शन 50मध्ये काय सांगितलेलं आहे की क्लेम्स टू कंटेन फुल पर्टिक्युलर्स. आता याच्यामध्ये काय की जर सपोज एखाद्याला वाटलं की नाही माझा या जागेमध्ये क्लेम आहे, माझा या जागेमध्ये हिस्सा आहे, माझा या जागेमध्ये हक्क आहे, अधिकार आहे, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या कशा पद्धतीने असतील तर त्या संदर्भात सांगितलेलं आहे की एक तर आणि त्या क्लेमची पूर्ण डिटेल्स त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एक आहे की प्रत्येक टेनंटने त्यांच्या क्लेमचे संपूर्ण डिटेल्स देणं आवश्यक आहे की तुमचा हा क्लेम कशा पद्धतीने आहे, तो कधीपासूनचा आहे, ओके, तो कसा प्रस्थापित झालेला आहे ते सांगणं गरजेचं आहे. 2, त्यासंबंधी जर काही तुमच्याकडे कागद पुरावे असतील, म्हणजे सपोज लँड होल्डरने त्यांच्याशी काही करार केले असतील, काही पावत्या असतील, काही पेमेंट केलेल्या गोष्टी असतील, काही मॉर्गेज केलेलं कागदपत्र असतील, लीज केलेली कागदपत्र असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व कागदपत्र मॅनेजरकडे सुपूर्द करावे लागतात. त्यानंतर जर सपोज या संदर्भात कुठल्या तरी एका रजिस्टरवर जर सपोज त्याची नोंद केलेली असेल आणि ते रजिस्टर तिथे सबमिट करणं पॉसिबल नसेल तर अशा वेळी काय करायचं, त्या रजिस्टरची त्या बुकची एक प्रत काढून ओरिजिनल रजिस्टर अलॉंग विथ दॅट ती जी प्रत आहे ते मॅनेजरकडे दाखवायचं आहे. मॅनेजर दोन्ही चेक करून घेईल की बाबा ओरिजिनलप्रमाणेच ही प्रत आहे आणि ते ओरिजिनल त्यांना ते रिटर्न करून टाकेल असे. आणि त्याच्यानंतर त्याचं पुढचं जे आहे की जर क्लेम संबंधी कोणतेही डॉक्युमेंट मॅनेजरला दिले नाही तर नंतर मॅनेजर ते रिफ्यूज करू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता क्लेम करताय, तुम्ही डॉक्युमेंटसहित पुरावे तुम्ही सादर करा, परंतु त्यांनी जर पुरावे सादर केले नाही, त्यांनी जी काही वेळ दिलीत तर त्या वेळेत जर पुरावे सादर केले नाही तर नंतर हे करता येणार नाही, पुन्हा ते देता येणार नाही तुम्हाला. आता पुढचा जो सेक्शन आहे तो सेक्शन 51, क्लेम नॉट ड्युली नोटिफाईड टू बी बार्ड. म्हणजे काय, जर मॅनेजरने सांगितलेल्या वेळेत व त्या जी पद्धत सांगितली की सपोज एखादा फॉर्म दिला असेल, या फॉर्ममध्ये या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सर्व डिटेल्स त्यामध्ये नमूद करा आणि ती आमच्याकडे आणून द्या, याच वेळेत आणून द्या, जर त्या वेळेत तो क्लेम केला नाही तर मॅनेजर ते रिफ्यूज करू शकतो. परंतु जर सपोज त्या व्यक्तीने डिले होण्याचं जर काही एक पर्टिक्युलर रिझन दिलं असेल आणि ते रिझन जर त्या मॅनेजरला पटलं, मॅनेजरला वाटलं की नाही ठीक आहे या कारणामुळे जर सपोज ते व्यक्तीला उशीर झाला आहे आणि ते रिझन जे आहे ते व्हॅलिड आहे तर अशा वेळेस तो ते स्वीकारू पण शकतो. पुढचं जे आहे सेक्शन 52, डिटर्मिनेशन ऑफ डेब्ट्स अँड लायबिलिटीज. आता याच्यामध्ये कसं आहे की मॅनेजर या सर्व गोष्टींची त्याच्याकडे जे काही क्लेम्स आलेले आहेत त्या क्लेम्सनुसार मॅनेजर सर्वांची इन्क्वायरी करेल, त्याचा इतिहास पाहिल की मागे या गोष्टी काय काय घडलेल्या आहेत या जागेच्या संदर्भात, कोणाकोणाचे डेब्ट्स आलेले आहेत, कोणाकोणाच्या लायबिलिटीज त्याच्यावर आहेत, त्या सर्वांची जी आहे ती एक रक्कम तो ठरवू शकतो. ठीक आहे बा, तुमचे हे क्लेम्स आहेत, आम्ही तुम्हाला हे क्लेम द्यायला तयार आहोत किंवा एवढ्या प्रमाणात देऊ शकतो किंवा तेवढ्या प्रमाणात देऊ शकतो, हे सर्व ठरवण्याचे अधिकार त्या मॅनेजरकडे दिलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 53,
सेक्शन 53 मध्ये सांगितलेलं की पॉवर टू रँक डेप्ट्स अँड फिक्स्ड इंटरेस्ट. म्हणजे काय की डेप्ट्स तर आहेत, पण ते ॲट अ टाईम सपोज एकापेक्षा अधिक लोक असतील, तर मग त्यावेळेस जे काय कलेक्शन केले त्या कलेक्शनमधून यांची डेप्ट्स देणं म्हणजे देणी आहेत. डेप्ट म्हणजे देणी आहेत. ते ह्या देणीमध्ये प्राधान्य कोणाला द्यायचं, फर्स्ट कोणाला द्यायचं, सेकंड कोणाला द्यायचं, थर्ड कोणाला द्यायचं, हे सर्व ठरवण्याचे अधिकार त्या मॅनेजरकडे आहेत. प्लस जर ते देणी देताना जर सपोज डिले होणार असेल किंवा डिले झालेला असेल, तर अशा वेळेस त्यांना विथ इंटरेस्ट ते द्यावं लागणार आहे. तर ती जी काही इंटरेस्टची अमाऊंट असेल पर ॲनम वगैरे जी असेल, तर तो इंटरेस्ट ठरवण्याचा अधिकार देखील त्या मॅनेजरकडे असणार आहे. नंतर पुढचा जो आहे तो सेक्शन 54, त्याच्यामध्ये सांगितलं की स्कीम्स फॉर लिक्विडेशन. म्हणजे कोणतेही डेप्ट्स आणि लायबिलिटीजची जी सरकारला देणी आहे त्याचा रिपोर्ट मॅनेजर कलेक्टरकडे देतो व हे डेप्ट्स त्या प्रॉपर्टीमधील इन्कम किंवा इतर कोणत्या दुसऱ्या मार्गाने ते देता येतात ते तो पाहतो व त्यानुसार ती देणी देतो. म्हणजे जे काही देणी आहे तर ते कलेक्टरला जो ते सांगावं लागतं, कलेक्टरला रिपोर्ट पाठवावा लागतो की आम्ही एन्क्वायरी केली, एवढ्या लोकांची त्यामध्ये देणी आहेत, त्या देणीमध्ये आपण प्राधान्यानुसार यांना देणार आहोत, त्याच्यावर राहिलेल्या अमाऊंटवर आपण एवढे इंटरेस्ट देणार आहोत. ही देणी देण्यासाठी अपार्ट फ्रॉम रेंट आणखी काही दुसरं सोर्स आहे का की ज्याच्यातून आपण देऊ शकतो, हे ते सर्व रिपोर्ट कलेक्टरकडे देतो आणि त्यानुसार ते डेप्ट्स क्लिअर करतो. त्याच्या पुढचं जे आहे ते आहे प्रोव्हिजन्स ऑफ स्कीम्स. आता प्रोव्हिजन्स ऑफ स्कीम्समध्ये काय आहे की जर कोणतेही डेप्ट्स किंवा लायबिलिटीज देण्यासाठी मॅनेजर काय करतो की बऱ्याचदा की रेंट येत नाही आहे किंवा त्याच्यावर कुठलं आता सध्या इन्कम चालू नाही आहे, मग अशा वेळेस ती देणी तर देणं गरजेचं आहे आणि प्रॉपर्टी पण मॅनेज करणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस कलेक्टरकडून त्याची तरतूद करून घेतो आणि ती तरतूदमधून साधारणतः कलेक्टरला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला रिटर्न करण्यासंबंधी प्रोव्हिजन्स करू शकतो की आता ठीक आहे कलेक्टरकडून तर ती अमाऊंट आपण घेतली आणि यांचे डेट्स क्लिअर केलेले आहेत, परंतु आता त्या कलेक्टरला जे काही त्यांच्याकडून आपण अमाऊंट घेतलेली आहे ती रिटर्न पण करायची, तर ती कशी रिटर्न करणार आहोत, त्या जागेतून आपण काही उत्पन्न करणार आहोत का, ह्या संबंधी सर्व गोष्टी एक रिपोर्ट तयार करून मॅनेजरला त्या कलेक्टरला दाखवायला लागतात. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे सेक्शन 56. सेक्शन 56मध्ये सांगितलं की इफेक्ट ऑफ सँक्शनिंग स्कीम. त्यामध्ये असं दिलं की सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे अशी लिक्विडेशनची स्कीम मॅनेजरला अशा ठिकाणी राबवावी लागते. त्यामध्ये एक फर्स्ट काय आहे की त्यासंबंधी सर्व प्रोसिडिंग्स थांबल्या पाहिजेत. 2 त्या प्रत्येक माणसाला ज्याला देणे किंवा ज्याच्याकडून घेणे आहे ते सर्व त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की ती स्कीम तो राबवू शकतो, स्कीम्स तयार करू शकतो की बाबा याच्यामध्ये कोणाकोणाला पेमेंट द्यायचे आणि कशा पद्धतीने दिले जाणार आहे ते सर्व त्याच्यामध्ये तो डिक्लेअर करतो. आता पुढचं जो सेक्शन आहे ते आहे सेक्शन 57, पॉवर टू रिमूव्ह मॉर्गेजेस इन पोझिशन. म्हणजे एक तर त्या जागेमध्ये ज्याच्याकडे मॉर्गेज आहे त्याला पोझिशन रिटर्न करण्यासंबंधी ऑर्डर काढणं. तुमच्याकडे मॉर्गेज आहे मान्य आहे, परंतु आता राज्य सरकार कलेक्टर आम्ही होल्डर आहोत, त्यामुळे ते जागेचा ताबा जो आहे तो आमच्याकडे तुम्ही आता देऊन टाका, अशा पद्धतीची जी काही ऑर्डर आहे ती त्या मॉर्गेजीला काढत असतो. त्याच्यानंतर जर त्याने ताबा देण्यास मनाई केली तर सिव्हिल कोर्टामध्ये न जाता डायरेक्टली त्या प्रॉपर्टीमध्ये एंटर होऊन तो ताबा मिळवण्याचे पूर्ण राईट्स अधिकार हे त्या मॅनेजरला दिलेले आहेत. त्यानंतर तिसरं असं आहे की जर या लिक्विडेशन स्कीमनुसार त्या इन्कमबर म्हणजे ज्याला कोणी देणी आहेत कोणतीही अमाऊंट देण्याचे किंवा अवॉर्ड जर असं ऑर्डर झाली असेल तर त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, ती त्याच द्यावीच लागते. म्हणजे काय की मॉर्गेज आहे किंवा इतर कुठल्या अधिकाराने ती जमीन त्यांच्या ताब्यात आहे, तर अशा वेळेस जर सपोज त्यांच्याकडे एखादी कोर्टची ऑर्डर असेल किंवा डिक्री असेल त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल की यांना या जमिनीच्या बदल्यात किंवा या जमिनीपोटी यांना एवढं अमाऊंट देणं गरजेचं आहे किंवा ही जागा देणं गरजेचं किंवा जे काय असेल जे मेन्शन केलं असेल तर त्या ऑर्डरवर किंवा त्या डिक्रीवर मॅनेजरचा कुठलाही अधिकार चालणार नाही, ते तसेच राहतात. नंतर पुढचं आहे सेक्शन 58, पॉवर टू सेल ऑर लीज. म्हणजे लिक्विडेशन स्कीमनंतर ही जागा डेप्ट्स क्लिअर करण्यासाठी जर सपोज लीज करण्याची गरज पडली किंवा सेल करण्याची गरज पडली तर त्या पॉवर देखील मॅनेजरकडे आहे. दुसरा आहे सेक्शन 59, मॅनेजेस रिसिप्ट्स अँड डिस्चार्ज. म्हणजे काय की ज्यांच्याकडून रेंट कलेक्ट करायचं आहे तर त्यांना कलेक्ट केल्यानंतर त्यांच्या रिसिप्ट्स देणं, त्या रिसिप्ट सर्व मॅनेज करणं आणि जे काही डेप्ट्स आहेत, जी काही देणी आहेत ती देणी त्याच्यातून देऊन टाकणं, हे दोन्ही पॉवर ज्या आहेत त्या मॅनेजरकडे दिलेल्या आहेत. सेक्शन 60मध्ये काय सांगितलेलं आहे तर होल्डर ऑफ इस्टेट्स डाईड. म्हणजे काय
की जो होल्डर होता अगोदर, जे सरंजामदार वगैरे आपण जे पाहिलं, याच्यातला ज्याची जागा होती, जो होल्डर होता ते जर एक्सपायर झाले, तो व्यक्ती जर एक्सपायर झाला, तर त्याचे जे सक्सेशननुसार जे पुढची लोक असणार आहेत तर ते त्याच्यामध्ये येतात. म्हणजे मैताचे जे आपण त्याला वारस म्हणतो, वारस जे आहे ते होल्डर बनतात आणि मॅनेजरकडे असताना कोणत्याही कोर्ट अटॅचमेंटची ऑर्डर त्याच्यामध्ये काढत नाहीत, कारण तो मॅनेजरकडे असतो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो सेक्शन 61 जो आहे तो टर्मिनेशन ऑफ मॅनेजमेंट आहे. त्याच्यामध्ये जेव्हा राज्य सरकारला वाटते की आता मॅनेजमेंटची आवश्यकता नाही, अशा वेळेस ते ऑफिशियल गॅझेटमध्ये पब्लिश करून टर्मिनेट करते. अशा वेळी ती जागा होल्डरकडे ताब्यात दिली जाते. जर होल्डर डेड असेल तर त्याच्या वारसांकडे ती जागा दिली जाते. आणि याच्याचमधला ज्या पॉवरमधला सर्वात शेवटचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 62. त्यामध्ये असं आहे की मॅनेजर डीम टू बी पब्लिक सर्वंट. हा जो मॅनेजर आहे, हा मॅनेजर हा सरकारकडे काम करणारा की म्हणजेच पब्लिक सर्वंटच असलं पाहिजे. इतर कोणालाही मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट करता येणार नाही. तर या सर्व पॉवर्स आपण ज्या मॅनेजरच्या पॉवर्स आहेत याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. सोप्या आहेत. तुम्ही 1-2 वेळा जर वाचून काढल्या ह्या पॉवर्स तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे या पॉवर्समध्ये कुठल्याही प्रकारचा एखादा MCQ आला आणि त्या तुम्हाला विचारलं गेलं तर तुम्हाला 100% त्याच्यामध्ये उत्तर देता येऊ शकतं. याच्या पुढचे टॉपिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. धन्यवाद.